नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे राहा आणि माझे ब्लॉग बघत राहा. तर मी मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते. तर आज मी इलेला असते माझ्याच गावात म्हणजे चौकुळीत, आणि आज माझ्या पाठकडे बघू शकता तुम्ही असा मंदिर, म्हणजेच मी आज चौकुळमधल्या ग्रामदेवतेचा मंदिर म्हणजे सातेरी आणि भावई. तर पहिला सातेरी नाव येतं, तर सातेरीचं मंदिर तुमका एक्सप्लेन करते. तर चला आतमध्ये जाऊया. तर मंडळी बघू शकतात, हे असं सातेरी आईचा मंदिर, आणि मंदिरात हे सर इतकी शांतता असा ना, म्हणजे बाकीच्या वेळी बाकीच्या साईटिक गरमी असली तरी ही सर इतकी शांत. आणि बघू शकतात ह्या झाडाखाली पण फरची एकदम मस्त शांत. आणि ह्या मस्त की काय तर हत्तीपासून अशी तुळस असा, आणि त्या रवळनाथ मंदिर हा सुद्धा तुमका दाखवते. आणि बाजूकच भोलेनाथ म्हणजे शंकराचा मंदिर सुद्धा असा, तर सुद्धा दाखवते तुमका. आणि चला तुम्ही मंडळी. मंदिरापासून मी जस्टच बाहेर येईल, आणि मंदिराच्या बाहेर समोरच अशी विहीर आहे, तर म्हणजे बावडी ती सुद्धा बघू शकता तुम्ही. समोरच ती सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि मंदिरात मस्त इतक्या मस्त आहे ना, कलर वगैरे मस्त केल्याने आता सध्या जस्ट केल्याने बहुतेक. आणि शांतवित मस्त वातावरण, आणि आतमध्ये म्हणजे देवाचं काम सुद्धा चालू आहे. तर साईटिक सुद्धा मंदिरं असतात, ती सुद्धा तुमचं दाखवते. चला. तर मंडळी माझ्या बाटकडे बघू शकता, तर ह्या रवळनाथाचं मंदिर, पण ता सध्या लॉक असा, तर मी बाहेरसूनच जातो. तर मंडळी, रवळनाथाच्या मंदिराच्या जस्ट बाजूला महादेवाचं पण मंदिर असा, महादेवाचं मंदिर तुमचं दाखवलं बघू शकता. त्या महादेवाचं मंदिर चला तुम्ही आतमध्ये तर मंडळी, मी सातेरी आईच्या मंदिरातून बाहेर इलेला असे बघू शकतात. आणि आता मी जाते दुसऱ्या मंदिरात, म्हणजेच भावई आईच्या मंदिरात. सातेरी आईच्या मंदिराच्या बरोबर समोरसून जो रस्तो आतमध्ये असं उजव्या हाती गेलो ना, त्या रस्त्याने सरळ जायचं म्हणजे बरोबर आपण भावई आईच्या मंदिराच्या दारात पोचतो. तर चला जाऊया. मंडळी, ह्या बघू शकतो माझ्या वाटकडे भावई आईचं मंदिर. तर ह्या असं खालतीच म्हणजे त्या मंदिराचे म्हणजे जर तुम्ही आंबोलसून येलात ना, तर तुमका ह्या पहिला मंदिर लागत, पण खरा मंदिर असं सातेरी भावई असं म्हणतात. तर ह्या असं भावई आईचं मंदिर. तर जाऊया आतमध्ये, चला.
इलय पण मंदिर ब्लॉक असा, त्यामुळे व्हिडिओ काय नाही. तर मंडळी मी भावई आईच्या मंदिरातून जाऊन येईल पण मंदिर लॉक असल्यामुळे का आतमध्ये जाऊ गावक नाही. तर मी बाहेरसूनच तुमका होईत म्हणजे माझ्याकडसून जायचं तितक्या दाखवले. आणि मी पटकड बघू शकतात ह्या असा भाटला म्हणजे जत्रा जिसर भरतात एका भाटला म्हणतात. आणि हिसर दशावतारी नाटक असतात जत्रेत. आणि हिसर इतकी मोठी जत्रा भरताना रात्रीची जत्रा असता, पूर्ण अशी जत्रा भरलेली असता. तर पहिला मी तुमका सातेरी आईचं मंदिर दाखवले आणि नंतर मग तुमका भावई आईचं मंदिर दाखवले. तर ही 2 मंदिरं असतात ती गावातली ग्राम मंदिरं असतात ग्रामदेवतेची. तर ग्रामदेवतेची मंदिरं त्यांचं आशीर्वाद वगैरे माझ्या पाठीशी असतात आणि तुमचंसुद्धा सपोर्ट मागव. तर चला भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.